श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा काळा खेळ आणि त्या खेळामागचा भोंदू चेहरा अखेर उघड झालाय. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. श्रीरामपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बेलापूर परिसरातील भोंदू बाबा गणेश माधवराव शिंदे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवार दिनांक 27 श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई करत बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या चौकशीत एक मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. स्वतः गणेश शिंदे यानंच बलात्कार केल्याची कबुली दिल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली आहे. एका महिलेनं दिलेल्या तक्रारीनंतर या भोंदू बाबावर केवळ बलात्काराचाच नाही तर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण इथंच सगळं संपत नाही. या तथाकथित बाबानं त्या महिलेची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. म्हणजेच श्रद्धा, विश्वास आणि त्यांचं रूपांतर थेट शोषणात. नाशिक मधील अशोक खरात प्रकरण अजूनही ताजं असतानाच आता बेलापूरच्या या भोंदू बाबाच्या लीला समोर आल्यानं संपूर्ण श्रीरामपूर आणि जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच संगमनेर मध्येही एका भोंदू बाबाला अटक झाली होती आणि आता बेलापूरचा हा बाबा पोलिसांच्या तावडीत सापडला. यावरून एक मोठा प्रश्न पुन्हा उभा राहतो आहे, तो म्हणजे अंधश्रद्धेच्या नावाखाली अजून किती जण लोकांना लुबाडत आहेत. माहितीनुसार या भोंदू बाबाच्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत आणि काही प्रकरणं तर पैसे देऊन मिटवली गेल्याचीही चर्चा रंगली आहे. बेलापूर मधील या बाबाकडं अवैध मार्गानं मोठी संपत्ती जमा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे आणि ही संपत्ती नेमकी कशी उभी राहिली हा तपास आता पोलीस करतायत. आता सगळ्यांच्याच नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहेत. तो प्रश्न म्हणजे या भोंदू बाबाच्या अजून किती काळ्या कृत्यांचा पर्दाफाश होणार. सध्या पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत. पण या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.